Hello, my dear students. Welcome to our e-learning YouTube channel. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आपल्या या ई-लर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. So, my dear students, let's go to start today's study. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील 1.4 जर्नी टू द वेस्ट हा लेसन अभ्यासणार आहोत. जर्नी टू द वेस्ट म्हणजेच पश्चिमेकडील देशाचा प्रवास. या लेसनचा मराठीत भाषांतर आज आपण शिकू. सो डिअर स्टुडंट्स, ओपन पेज नंबर 18. जर्नी टू द वेस्ट म्हणजेच पश्चिमेकडील देशाचा प्रवास. वेन द रीड द वर्ड जर्नी टू द वेस्ट, पश्चिमेकडील देशाचा प्रवास हे शब्द आपण वाचतो तेव्हा वी नॅचरली स्टार्ट थिंकिंग अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न कंट्रीज. जर्नी म्हणजे काय तर प्रवास करणे, आणि वेस्टर्न म्हणजे पश्चिमेकडील देश. मग विद्यार्थी मित्रांनो, पश्चिमेकडील देश म्हटले म्हणजे स्वाभाविकपणे आपल्याला इंग्लंड, अमेरिकासारख्या पश्चिमेकडील देशांचा प्रवासाचा विचार करू लागतो. पण वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. या लेसनमध्ये वेस्ट म्हणजे पश्चिम या शब्दाचा अर्थ सापेक्ष आहे. म्हणजे ठराविक असा देश म्हणजे इंग्लंड किंवा अमेरिका याच देशांना उद्देशून हा पश्चिमेकडील भाग दर्शवलेला नाही. फॉर कंट्रीज टू अवर ईस्ट, WE आर द वेस्ट. आपल्या पूर्वेकडील देशाच्या दृष्टीने आपण पश्चिमेकडे आहो. WE म्हणजे काय? वेस्ट अँड ईस्ट. दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युली अ जर्नी फ्रॉम चायना टू अवर ओन कंट्री. आपण आता ज्या विशिष्ट प्रवासाबाबत वाचणार आहोत तो वस्तुतः चीनपासून आपल्या देशापर्यंतचा प्रवास होता. म्हणजे या लेसनमध्ये नेमकं चीनपासून आपल्या देशापर्यंत झालेला जो प्रवास आहे त्याचं वर्णन केलेला हा लेसन आहे. इट वॉज मेड बाय द फेमस 7th century ट्रॅव्हलर युआन चांग. 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन चांग याने प्रवास केला होता. इन दोज डे, त्या दिवसामध्ये किंवा त्या काळी, ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट इझी टास्क. म्हणजे त्या काळी चीनमधून भारतापर्यंत प्रवास करणे हे सोपे काम नव्हते. वन हॅड टू ट्रॅव्हल thousands ऑफ माइल्स ऑन फूट ऑर हॉर्सबॅक, क्रॉसिंग डेझर्ट, क्रॉसिंग स्नोक्लॅड माउंटन्स, क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजियन्स, using roads where bandits and robbers roam, who would do it. मग चीनमधून भारतापर्यंत प्रवास कशा प्रकारे केला जायचा? इझिली होतं का? ते नाही, तर अनेक वाळवंट ओलांडत, हिमाच्छादी पर्वत ओलांडत, चमत्कारिक अपरिचित प्रदेश तुडवीत, जिथे लुटारू आणि डाकू फिरत असत अशा रस्त्यांवर हजारो मैलाचा प्रवास पायी किंवा घोड्यांवर बसून करावा लागत असे. मग हू वूड डू इट, कोण करणार मग हा प्रवास? बट युआन चांग हॅड अ ड्रीम, पण युआन चांगचे एक स्वप्न होते. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. स्क्रिप्चर्स मीन्स धर्मग्रंथ, होमलँड म्हणजे मातृभूमी. भारतातून बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ, आपण ज्याला साहित्य म्हणतो, चीनमध्ये आपल्या मातृभूमीत नेण्याची त्याची इच्छा होती. कोणाची? युआन चांगची. त्याच्यासाठी हा प्रवास म्हणजे एक धार्मिक यात्रा होती. इट वॉज अ लाईक पिलग्रिमेज टू हिम. पिलग्रिमेज म्हणजे काय तर धार्मिक यात्रा, त्यालाच आपण तीर्थयात्रासुद्धा म्हणतो. युआन चांग undertook the long and difficult journey to follow his dream.
आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी युआन चांगने हा प्रदीर्घ आणि खडतर प्रवास हाती घेतला. फॉर 17 long years he kept traveling, suffering many hardships on the way. मग या प्रवासात कष्ट उपसत 17 वर्षांचा प्रदीर्घ अवधी तो प्रवास करीत राहिला. He traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range and on along the Silk Road through regions that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to India. भारतात येण्यापूर्वी त्याने गोबीच्या वाळवंटातून प्रवास केला. नंतर त्याने तियान शान या पर्वतरांगातून प्रवास केला. प्रदीर्घ आणि अशा रेशीम मार्गावरून त्याने प्रवास केला. सध्या किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान म्हणून ज्ञात असलेल्या प्रांतातून त्याने प्रवास केला. In India, he traveled to many parts and gathered many important manuscripts. Manuscript means हस्तलिखित. भारतात त्याने विविध ठिकाणी प्रवास केला आणि बरीचशी महत्त्वाची हस्तलिखिते जमा केली. The way back home was also equally difficult. मग त्याचा इंडियात येण्याचा प्रवास जसा सोपा नव्हता तसाच त्याचा परतीचा प्रवासही तितकाच खडतर होता, तोही सोपा नव्हता. बट युआन चांग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. पण हस्तलिखितांसमवेत जे बौद्ध धर्मियांचा पवित्र असा ग्रंथ आहे, चीनला सुरक्षितपणे पोहोचवणे त्याला साधले. दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि हे त्याच्यासाठी महान असे यश होते. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. म्हणजे जवळजवळ ते कोणाचा विश्वास बसणार नाही असं अविश्वसनीय काम त्याने केलेलं होतं. सो मच सो द पीपल थॉट दॅट द गोल्स अँड द सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन चांग इन हिज क्वेस्ट. सुपरनॅचरल पॉवर म्हणजे काय तर दैवी शक्ती आणि क्वेस्ट म्हणजे दीर्घकाळ चालणारा शोध. इतकं अविश्वसनीय की देवानी किंवा दैवी शक्तींनीच युआन चांगला या शोधात सहाय्य केले असे लोकांना वाटले. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टेल्स. या विश्वासातूनच बऱ्याच गमतीदार लोककथा जन्माला आल्या. सेंचुरीज लेटर अन एपिक नॉवेल कॉल्ड जर्नी टू द वेस्ट वॉज रिटन अबाउट दिस फेमस पिलग्रिमेज. काही शतकानंतर या प्रसिद्ध यात्रेबद्दल पश्चिमेकडील प्रवास या नावाची महाकादंबरीसुद्धा लिहिली गेली. द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फोक टेल्स. आणि या लोककथांमधील बऱ्याच कथांचा या कादंबरीमध्ये उपयोग करण्यात आला. द नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. आणि ह्या ज्या कथा लिहिल्या गेल्या होत्या त्या कथा कादंबऱ्या आणि त्यांच्यातील कथा अजूनही फार लोकप्रिय आहेत. द नॉवेल टेल्स अस दॅट देअर आर मेनी डेमन्स अँड इव्हल पॉवर्स हू आर इगर टू किल अँड गोवल अप द होली मॉंग. मग साहजिकच आपण जे कथा स्टोरी वगैरे ऐकतो त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट गोष्टी असतात. चांगल्या पॉवर्ससुद्धा वापरलेल्या असतात, वाईट पॉवरची सुद्धा तिथे उल्लेख असतो ना आपण ते ऐकतो सुद्धा. आणि तशाच मग ही कादंबरी आपल्याला सांगते की या पवित्र साधूला ठार मारण्यासाठी आणि त्याचा चट्टामट्टा करण्यासाठी कित्येक राक्षक आणि दुष्ट शक्ती असतात. याचा बचाव कोण करणार? डिमॉन मीन्स राक्षस किंवा भूत आणि इव्हल पॉवर म्हणजे दुष्ट शक्ती. टू गॉबल म्हणजे बका खाणे अँड मॉंक म्हणजे भिक्षुक किंवा साधू. हू वूड व्हँक्विश अँड डेमॉन्स. टू व्हँक्विश म्हणजे काय तर पूर्ण पाडाव करणे. मग या दुष्ट राक्षसांपासून कोण वाचवणार होतं? त्या राक्षसांचा कोण नायनाट करणार होतं? वेल असं. द गॉईन डायटी हू इज द गॉडेस ऑफ मर्सी हॅज सीन टू दॅट.
दयेची देवता असलेल्या गॉनियनने ही काळजी घेतली आहे. शी हॅज असाइन्ड धिस टास्क टू थ्री स्पेशल पीपल, सन युकॉंग और द मंकी किंग, झू बाजी और पिक्सी, अँड शा ओंजिंग और सॅन फ्रेस्ट. मग या दृष्ट राक्षसांपासून कोण वाचवणार होतं तर सन उकॉंग किंवा माकडांचा राजा, झुबाजी किंवा पिक्सी आणि शा ओजिंग किंवा धुळीचा साधू या 3 विशेष व्यक्तींकडे दया देवतेने हे काम सोपवले. नाऊ दीज 3 कॅरेक्टर्स आर नो सन्स. आता ह्या 3 व्यक्ती म्हणजे काही संत नव्हते. इन फॅक्ट दो दे आर ऑल सुपरनॅचरल पॉवर्स. खरे तर या सगळ्यांकडे जरी अंतर्द्रिय शक्ती असल्या तरी ते उपद्रवी म्हणून ज्ञात होते. दे आर नोन ट्रबल मेकर्स. तर त्यांना काय म्हटलं जायचं? उपद्रवी, त्रास देणारे. कारण की बघा, तुम्ही मंकी किंग हा पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये जो मंकी आहे तो कसा दाखवलेला आहे तर त्याच्याकडे सुपरनॅचरल पॉवर होती, पण तो बऱ्याच वेळा काय तर इतरांसाठी ट्रबल मेकर्स ठरला होता. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. म्हणूनच देवांनी त्यांना स्वर्गातून हाकलून दिले आहे. However, the kind deity Guanyin has offered each of them one more chance. पण दयाळू देवता गॉनियन इने या तिघांपैकी प्रत्येकाला आणखी एक संधी दिली आहे. इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया, इफ यू यूज युअर पॉवर्स ऑफ दिस गुड वर्क, देन यू मे रिटर्न टू हेवन. मग कोणती संधी त्यांना दिली होती तर या पवित्र साधूच्या भारत यात्रेत तुम्ही जर त्याला सहाय्य केले, या सत्कार्यासाठी तुम्ही जर आपल्या शक्तीचा प्रयोग केला तर तुम्ही कदाचित स्वर्गात परताल. दॅट इज वाय द 3 कॅरेक्टर्स हॅव ॲग्रीड टू बी युआन चाँग's डिसायपल्स अँड टू हेल्प युआन चाँग इन हिज डिफिकल्ट जर्नी. त्यामुळेच युआन चाँग याचे शिष्य होणे आणि त्याच्या खडतर प्रवासात त्याला सहाय्य करणे याला या तिघांनी मान्यता दिली आहे. अँड शुअर इनफ they have many thrilling, exciting and something humorous adventures on the way to the holy land India. आणि हे नक्कीच की भारताच्या पवित्र भूमीच्या मार्गावर त्यांना कित्येक थरारक, शोभक आणि कधीकधी गमतीदार साहसे करावी लागली आहेत. The most powerful among the 3 disciples is Sun Wukong. Everything about him is extraordinary. मग या 3 शिष्यांपैकी सर्वात शक्तिशाली आहे सन उकांग. त्याच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट असामान्य आहे. He was born when winds blew over hugs, stone, eggs on the flower, fruit mountain. पुष्प, फल, पर्वतावरील दगडी अंड्यांवरून जेव्हा वारे वाहत होते तेव्हा याचा जन्म झाला. He is able to transform himself in 72 different ways. तो स्वतःमध्ये 72 वेगवेगळ्या मार्गांनी रूपांतर घडवून आणू शकत होता. म्हणजेच काय तर तो स्वतःमध्ये 72 रूपामध्ये स्वतःमध्ये तो चेंज करू शकत होता. 72 रूपं त्याला घेता येत होती. He not only that but he can also transform each of his hairs strands into any living or non-living things of his choice. इतकेच नाही तर तो
आपल्या प्रत्येक केसांचे स्वतःला पाहिजे त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूत रूपांतर करू शकतो. म्हणजे एवढ्या शक्त्या त्याच्याकडे होत्या. His as you wish gold banded gauge is also magical. त्याच्याकडे सोन्याचा पट्टा असलेला इच्छाकारी सोटासुद्धा होता. It can grow as big as a pillar supporting the sky, but at the other times it becomes as tiny as a needle. मग त्या जादूच्या पट्ट्याने तो काय करायचा, तर एखाद्या वेळेस तो आकाशाला आधार देणाऱ्या स्तंभा एवढा मोठा होऊ शकत होता, तर इतर वेळी तो मात्र सुई एवढा छोटा असायचा. Then the monkey king just tucks it away behind his ear. मग हा वानरांचा राजा तो आपल्या कानामागे खोचून ठेवतो. Sun Wukong can travel thousands of kilometers in just one somersault. केवळ एक कोलांटी उडी मारून सन वुकॉंग हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकतो. He can walk through fire, travel underwater and fly to any place at will. तो अग्नीतून प्रवास करू शकतो, पाण्याखालून प्रवास करू शकतो आणि स्वइच्छेने त्याला जिथे इच्छा असेल तिथे कुठेही उडी मारून जाऊ शकत होता. His body is as hard as a diamond. शरीर हे हिऱ्यासारखं कणखर होतं. So no one and nothing can injure him. आणि त्याच्यामुळे त्याला कोणीही जखमी करू शकत नव्हती. His golden gaze, fiery eyes have X-ray vision. No one can deceive him. हिऱ्यासारखा कणखर असल्यामुळे कोणताही माणूस किंवा कोणतीही वस्तू त्याला इजा करू शकत नव्हती. आणि सोन्याचे कटाक्ष टाकणाऱ्या त्याच्या आग ओकणाऱ्या डोळ्यात क्षकिरणांसारखी नजरे आहेत, त्याला कोणीही फसवू शकत नाही. सन वुकॉंग इज ब्रेव अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो अ ट्रिकस्टर. ट्रिकस्टर म्हणजे लुच्चा किंवा फसवणूक करणारा. सन वुकॉंग शूर आणि हुशार आहे, पण काय तो लबाडसुद्धा आहे, लुच्चा आपण ज्याला फसवणारा असं म्हणतो. ही लव्स टू हॅव फन. त्याला जम्मत करणे त्याला अतिशय आवडते. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. त्याच्या या जबरदस्त शक्तीपैकी काही शक्ती त्याला या कामी मदत करतात. ही हॅज अ वेस विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन. त्याच्यापैकी एक पात्र आहे, हे पात्र कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला खेचून घेऊ शकते. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. एखाद्या कुलपाकडे केवळ बोट दाखवून तो ते उघडू शकतो. ही इज व्हेरी व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टिनी ॲट अ ब्लिंक. ॲट अ ब्लिंक म्हणजे डोळ्याचे पाने लवते न लवते तोच. तो अतिशय चपळ आहे. डोळ्याचे पाते लवते न लवते तो अतिशय विशाल होऊ शकतो, तर अतिशय सूक्ष्म किंवा लहान तो होऊ शकतो. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज हिज एनिमीज युजिंग दीज ट्रिक्स. मग या शक्ती वापरून त्याने आपल्या शत्रूंना कसे खिजवले असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companies had on the way, you will find the stories in English translation of Journey to the West. सन वुकॉंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आपल्या मार्गावर जी साहसे करावी लागली त्याच्याबद्दल तुम्हाला जर वाचन करायचे असेल तर पश्चिमेकडील प्रवास हे चीनी पुस्तकाच्या जर्नी टू द वेस्ट या इंग्रजी भाषांतरात त्यातील कथा मिळतील. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इनटू फिल्म्स. यातील काही कथांवर चित्रपटसुद्धा काढण्यात आलेले आहे. मंकी मॅन आपण पिक्चर बघितला आहे ना, मंकी मॅनमध्ये आपण यावरच आधारित तो पिक्चर मग काढण्यात आलेला. व्हॉट वुड यू लाईक बेटर टू रीड द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ युआंग चांग ट्रॅव्हल्स ऑर टू रीड द फंटॅस्टिक स्टोरी ऑफ सन वुकॉंग. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यातील काय बरे अधिक आवडेल? युआन चांग यांच्या प्रवासाचे ऐतिहासिक वर्णन वाचणे
की सन उकॉंग यांच्या कल्पनारम्य कथा वाचणे. मे बी यू शुड रीड बोथ टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर. हॅपी रीडिंग. तुम्हाला अधिक काय आवडेल ते पाहण्यासाठी तुम्ही दोन्हीही पुस्तके वाचणे कदाचित अधिक योग्य ठरेल. तुमचे वाचन आनंदी ठरो. हॅपी रीडिंग. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण जर्नी टू द वेस्ट पश्चिमेकडील प्रवास हा लेसन अभ्यासलो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट आजच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.